रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबेडकर नावाच्या गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात अशा आशयाचं वक्तव्य राहुल सोलापूरकर यानं केलंय। आता साहजिकच या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलंय। तापलेल्या वातावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राहुल सोलापूरकर यांना स्पष्टीकरण देऊन माफीही मागितली। पण हा जो काही वाद सुरू होता तो वाद वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात या वाक्याला धरून होता। पण सोलापूरकरनं केलेल्या वक्तव्यात भीमराव आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचं नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो या वाक्यात दत्तक हा शब्द जो वापरलाय त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्या। त्यामुळे इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय की खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं गेलं होतं का आणि दत्तक घेतल्यामुळेच त्यांचं आडनाव बदललं होतं का, याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आडनाव बदलण्यासंदर्भात वेगवेगळ्या साहित्यात जो संदर्भ दिलाय त्यात साम्यता दिसते। बाबासाहेबांचं माझी आत्मकथा नावाचं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं। त्या पुस्तकात बाबासाहेब दत्तक घेण्यासंदर्भात भूमिका मांडताना दिसत नाही। तसंच धनंजय कीर, शंकरराव खरात, चांगदेव खैरमोडे या लेखकांनी बाबासाहेबांचं जीवन चरित्र जे लिहिलंय आता त्यांनी त्यांच्या पुस्तकात जो संदर्भ मांडलाय तो संदर्भही आपण समजून घेऊया। पण त्याआधी दत्तक ही संकल्पना काय आहे ही थोडक्यात समजून घेऊया। म्हणजे साधारणपणे दत्तक घेणं ही एक प्रक्रिया आहे। या प्रक्रियेत एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या मुलाचं पालकत्व स्वीकारते। आता दत्तक घेण्याची परंपरा कुठून सुरू झाली, कशी सुरू झाली हा एक वेगळा विषय आहे। पण दत्तक या संकल्पनेत दुसऱ्यांच्या पाल्यांचं पालकत्व स्वीकारणं म्हणजे दत्तक घेणं असा साधा सरळ अर्थ सांगता येऊ शकतो। आता बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या संदर्भात चांगदेव खैरमोडे यांच्या पुस्तकात बाबासाहेबांनी सांगितलेला संदर्भ तपासणं गरजेचं आहे। या पुस्तकात असा उल्लेखही आहे की आमचं आडनाव आंबेडकर नव्हतं तर आमचं खरं आडनाव होतं आंबावडेकर। आंबावडे या नावाचं खेड तालुक्यात दापोली जवळ 5 मैलावर एक लहानसं खेड आहे। त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावानं लोक ओळखत असत। या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसं झालं त्याचा इतिहास आहे। आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते। ते आम्हाला फारसं काही शिकवत नसत, पण माझ्यावर त्यांचं फार प्रेम होतं। मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावं लागत असे। हे आंबेडकर मास्तरांना काही पसंत नव्हतं, पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळेल म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्यास फार मजा यायची। पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली। ते आपल्यासोबत भाजी भाकरी बांधून आणत असत आणि रोज मधल्या सुट्टीत मला बोलावून घेऊन फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत असत। अर्थातच शिवाची होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी माझ्या हातावर वरूनच टाकत असत। मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची गोडी काही अवीटच होती। या गोष्टीची आठवण झाली की माझा गळा दाटून येतो। खरोखरच आंबेडकर मास्तरांचं माझ्यावर फार फार प्रेम होतं। एके दिवशी त्यांनीच मला सांगितलं की हे तुझे आंबावडेकर आडनाव आडनीड आहे, त्यापेक्षा तू आंबेडकर हे माझं नाव छान आहे तेच यापुढे लाव, आणि त्यांनी कॅटलॉग मध्ये तशी नोंदही करून टाकली। आता बाबासाहेबांनी सांगितलेला हा संदर्भ जर आपण तपासला तर यामध्ये कुठेही दत्तक हा शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाकरी भाजी वरूनच हातावर टाकीत असत, तर ते बाबासाहेबांना दत्तक घेतील का हा महत्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझी आत्मकथा या पुस्तकात शालेय शिक्षण झाल्यानंतरही बाबासाहेबांचे वडील रामजी हे घराला कसे सांभाळत होते, बाबासाहेबांना पुस्तकाची गरज भासली तर ते पुस्तक घेण्यासाठी काय काय संघर्ष करत होते याचा संदर्भही आढळून येतोय। म्हणजेच बाबासाहेबांचं पालकत्व हे रामजी यांच्याकडेच होतं हे इथं दिसून येतं। आता आंबेडकर आडनाव मिळण्यापाठीमागे दत्तक ही संकल्पना होती का हे समजून घेण्यासाठी आम्ही आंबेडकरी विचारवंत डॉक्टर ह.नि. सोनकांबळे यांच्याशी संवाद साधला। त्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने अनेक संदर्भ उपलब्ध आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी जे काही खंड लिहिलेले आहेत त्यातल्या खंड 1 मध्ये पान क्रमांक 49 वरती डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने त्यांनी उल्लेख केलेला आहे।
त्यांचं म्हणणं असंही होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाचं नाव अंबावडे होतं आणि त्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की लोक गावावरून आपलं आडनाव ठरवायचे आणि त्याच्या पुढे कर असं लावायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत देखील अंबावडीचा अंबावडेकर असं करण्यात आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर. यांनी बाबासाहेबांचे हे आडनाव थोडंसं आडणी आहे असं समजून डॉक्टर बाबासाहेबांचं आडनाव आपल्या आडनावावरून आंबेडकर असं ठेवलं होतं आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळेच्या रजिस्टरमध्ये अंबावडेकर याऐवजी आंबेडकर अशी नोंद झाली. डॉक्टर हरी नरके यांच्या लेखनाचा संदर्भ घेतला तर ते असं लिहितात की 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शाळा प्रवेश झाला त्या शाळा प्रवेशाच्या रजिस्टरवरती देखील 1914 क्रमांकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंबावडेकर याऐवजी आंबेडकर असं नाव लिहिलेलं होतं. आपल्याला पाहायला मिळतं त्या काळामध्ये गावाच्या नावावरून जी नावं ठेवण्याची प्रथा होती त्यावरूनच त्यांचं आडनाव सपकाळ कुटुंबाच्या ऐवजी अंबावडेकर असं ठेवण्यात आलेलं होतं. या अनुषंगानं अनेक संदर्भ आहेत. तुम्ही जर धनंजय कीरांचं चरित्र काढून बघितलं, शंकरराव खरात यांचं चरित्र काढून बघितलं, BC कांबळे यांचं चरित्र काढून बघितलं तर तुम्हाला हा संदर्भ नक्की सापडून जाईल असंही त्यांनी इथं म्हटलंय. विशेष म्हणजे हा संदर्भ सांगायची आवश्यकताच नाहीये कारण आपल्या 4थीच्या पुस्तकामध्येच या अनुषंगानं उल्लेख करण्यात आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे नाव कसं मिळालं. याचाच अर्थ दत्तक घेण्यासंदर्भात कोणताही उल्लेख आंबेडकर विचारवंत किंवा साहित्यात आढळून येत नाही असंच इथं दिसतंय. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्या शिक्षकांनी दत्तक घेतलं म्हणून त्यांना आडनाव मिळालं अशा संदर्भात केलेलं वक्तव्य उपलब्ध संदर्भाच्या पार्श्वभूमीवर तरी तथ्यहीन ठरतंय. सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला कोणताही प्रबळ पुरावा दिसून येत नाहीये. मुळातच त्यानं शिक्षकांचं जे नाव सांगितलंय तेच चुकीचं असल्याचं दिसतंय. त्यामुळे जर महापुरुषांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांचं साहित्य वाचन हाच एकमेव पर्याय आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.